झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे शहरात हजारोंच्या संख्येने अनधिकृत बांधकाम असल्याचं स्पष्ट झालंय। अनधिकृत बांधकामांबरोबरच हजारोंच्या संख्येने रस्त्यावरील अतिक्रमण देखील आहेत। महापालिकेकडील आकडेवारीवरूनच ही माहिती उघड झाली आहे। महापालिका हद्दीत 2800च्या वर अनधिकृत बांधकाम आहेत। यातील शेकडो बांधकामांवर महापालिकेने कारवाई देखील केली आहे। मात्र यातील आश्चर्याची बाब म्हणजे यात एकही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या कार्यालयाचा समावेश नाही। विद्येचं माहेरघर, सुसंस्कृत शहर, आयटी हब अशी पुण्याची ओळख। याबरोबरच अनधिकृत बांधकामं देखील आता पुण्याची वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहेत। महापालिका हद्दीत तब्बल 2876 बांधकामं अनधिकृत असल्याचं समोर आलंय। अर्थात ही बांधकामं महापालिकेच्या नजरेत आलेली, नजरेत न आलेल्या बांधकामांची संख्या आणखी काही हजारात असू शकते। महत्वाची बाब म्हणजे यामध्ये एकाही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या कार्यालयाचा समावेश नाहीये। या अनधिकृत बांधकामांपैकी जवळपास निम्मी बांधकामं महापालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आली आहे। ही कारवाई गेले 5-6 वर्षांमध्ये जितकी झाली होती त्याची एकूण कारवाईपेक्षा जास्त आहे। तर दरवर्षी आपण 2-3 लाख स्क्वेअर फूटच बांधकाम पाडत होतो। यामध्ये जे मोठे बिल्डिंगचे बांधकामं याच्यामध्ये साधारण 110 बिल्डिंग ज्याच्यामध्ये मल्टिपल फ्लॅट्स स्कीमसारख्या बांधकामं आहेत 110 साधारण आपण पाडलेले आहेत। या कारवाईबरोबर अनधिकृत बांधकामं नव्यानं उभी राहू नयेत यासाठी देखील महापालिकेची मोहीम सुरू आहे। महापालिका हद्दीला लागून असलेल्या आणि भविष्यात महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या गावातील बांधकामांवर पालिका कारवाई करू शकत नाही। अशाच गावांमध्ये तब्बल 1 लाखांच्या आसपास अनधिकृत बांधकामं असल्याचं दिसून आलंय। जिल्हा प्रशासनानं सांगितल्यास ही बांधकामं पाडण्यासही मदत करण्याची तयारी महापालिकेनं दाखवली आहे। महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेरील बांधकामांना आपण काही करू शकत नाही। जिल्हा प्रशासनाने जर मदत मागितली तर आम्ही त्यांना निश्चित मदत द्यायला केव्हाही तयार आहोत, हे आम्ही त्यांना सांगितलेलं सुद्धा आहे। असं काही नाही आहे की समावेश गावांमध्येच अनधिकृत बांधकामं जास्त आहेत। अनधिकृत बांधकामांचं प्रमाण आहे तिथे, पण आपल्या जुन्या हद्दीमध्ये पण सुद्धा अनधिकृत बांधकामं आहेत। अनधिकृत बांधकामांची जी स्थिती आहे तशीच अवस्था रस्त्यावरील अतिक्रमणांची देखील आहे। मागील 8 महिन्यात महापालिकेनं 45 रस्त्यांवरील 24 महत्वाच्या ठिकाणी अतिक्रमणं, पथारीवाले, हातगाडीवाले यांच्यावर कारवाई केली आहे। कारवाईचा हा आकडा देखील हजारोंच्या घरात आहे। त्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईबाबत पालिका प्रशासन गंभीर असल्याचं दिसून येत आहे। झी 24 ताससाठी नितीन पाटोळे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।